प्रबोधन काळातील पुणे प्रवचन 8वा उपदेश भाग 1 इतिहास विषय. स्वामी दयानंद सरस्वती यांनी जाहिराती बरहुकूम बुधवार पेठेतील भिड्यांचे वाड्यात तारीख 24 माहे जुलै 1875 रोजी रात्री 8 वाजता इतिहास या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा सारांश. ओम यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो अभयन्नः पशुभ्यः. इतिहास हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. क्रमाने हे व्याख्यान केले पाहिजे. इतिहास म्हणजे इतिहासो नाम वृत्तम. इतिवृत्त म्हणजे अतीत वर्णन. इतिहास जगदुत्पत्तीपासून सुरू होऊन आजकालपर्यंत येऊन पोहोचतो. जगदुत्पत्तीच्या संबंधाने 2 प्रश्नांचा विचार करावा लागतो. जग कसे उत्पन्न झाले व कोणी उत्पन्न केले. नासदासिन्नो सदासित्तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरिवः कुहकस्य शर्मन्नभः किमासीत् गहनं गभीरं. ऋग्वेद मंडल 10. मुळी प्रकृती नव्हती व कार्यही नव्हते. उत्पत्ती स्थिती लय आदी यास कार्य म्हणतात. सत म्हणजे प्रकृती हिचे वर्णन सांख्यशास्त्रात केले आहे. त्या शास्त्रात सत्व रज तमोगुणाची जी समावस्था तीच प्रकृती असे मानिले आहे. सांख्यसूत्र पहा. सत्व रजस्तमसाम साम्यावस्था प्रकृती. सांख्य दर्शन अध्याय 1 सूत्र 61. प्रकृतीपासून पुढे उत्पत्ती कशी झाली याविषयी सांख्यशास्त्रातील सूत्र खाली लिहिल्याप्रमाणे आहे. प्रकृतेर्महान् महतो अहंकारो अहंकारात् पंचतन्मात्रान्युभयम् इंद्रियं पंचतन्मात्रेभ्यः स्थूलभूतानि पुरुष इति पंचविंशतिर्गणः. सांख्यदर्शन अध्याय 1 सूत्र 61. मुळी प्रकृती नव्हती तेव्हा सृष्टीचे कार्य कसे घडले याविषयी संशय येईल तर एक दृष्टांत आहे. भूमीवर दहीवर पडून गवतावर वृक्षाचे पानावर त्याचे बिंदू बनतात. म्हणून हे दहीवर पृथ्वीचे आवरण होत नाही. याप्रमाणे पूर्वी कोणत्याही प्रकारचे आवरण नव्हते. ईश्वरास इच्छा होऊन त्याने सृष्टी उत्पन्न केली असे कोणी म्हणतात व यास खालील वचनाचे प्रमाण देतात. तदैक्षत बहु श्याम प्रायजायतेति. छांदोग्योपनिषद. या वचनावरून इच्छेच्या प्रकाराचा बोध होत नाही. कारण ईक्ष शब्दाचा उपयोग केला आहे. या धातूचा अर्थ दर्शन व अंकन असा आहे, पण इच्छा असा नाही. ईश्वरास इच्छा झाली अशी गोष्ट संभवत नाही. इच्छा होण्यास कोणत्याही गोष्टीची अप्राप्ती असली पाहिजे. ईश्वरास अप्राप्त अशी वस्तू सृष्टीत कोणती आहे. पुन्हा देश काल वस्तू परिच्छेद हे इच्छिणारास असतात. ही गोष्ट ईश्वराचे ठायी संभवत नाही. म्हणून ईश्वराच्या इच्छा मात्रे सृष्टी उत्पन्न झाली असे म्हणणे अयोग्य आहे. मूळ प्रकृती झाली व प्रकृतीपासून सृष्टी उत्पन्न झाली. ऋतं च सत्यं चाभिधात् तपसो अद्य जायत ततो रात्रिजायत ततः समुद्रो अर्णवः समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत
अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी सूर्याचन्द्रमसो धाता यथा पूर्वमकल्पयत् दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमतो स्वः तस्माद्वा एतस्मादात्मन् आकाशः सम्भूतः आकाशाद् वायुः वायोरग्निः अग्नेरापः अद्भ्यः पृथ्वी पृथिव्या ओषधय ओषधिभ्यो अन्नम् अन्नाद्रेतः रेतसः पुरुषः स वा एष पुरुषो अन्नरसमयः. आकाश हे मोठे विभू असून सर्व पदार्थाचे अधिकरण आहे व त्याहूनही विभू व अतिसूक्ष्म परमात्मा आहे. आकाश हे ईश्वराने उत्पन्न केले. आकाशस्तल्लिंगात ओम खम ब्रह्म. आकाश व परमात्मा यांचा आधार आधेय संबंध आहे. अव्यक्त प्रकृतीची जी अव्यक्त स्थिती त्यासच आकाश म्हणावे. आता कोणी अशी शंका काढेल की ईश्वरास जग उत्पन्न करण्याचे प्रयोजन काय होते. या शंकेचा विचार करताना प्रथम प्रयोजन शब्दाचा खरा अर्थ काय हे पाहिले पाहिजे. ज्या प्रकारची इच्छा जगतामध्ये दृष्टी पडते त्या प्रकारची इच्छा ईश्वरात संभवत नाही. म्हणून यमर्थमधिकृत्य प्रवर्तते तत्प्रयोजनम. न्यायदर्शन गौतम सूत्र अध्याय 1. हा प्रयोजन शब्दाचा अर्थ येथे संभवत नाही. क्षुधानिवृत्ती करता पाकसिद्धी करावी लागते. यात क्षुधानिवृत्ती हे प्रयोजन आहे. आता ईश्वराहून मोठा पदार्थ कोणीच नाही. ईश्वरास प्रवर्तन करणारा असा पदार्थ मुळीच नाही. म्हणून ईश्वराच्या कृत्यात वरील अर्थाचे प्रयोजन संभवत नाही. दुसरा असा एक विचार आहे की वर लिहिल्याप्रमाणे जो शंका करील त्या शंका करणाऱ्यास आम्ही असे विचारू की सृष्टी न उत्पन्न करण्याचे काय प्रयोजन. जर तुम्हास सृष्टी न उत्पन्न करण्याचे प्रयोजन सांगता येत नाही तर आम्हास सृष्टी उत्पन्न करण्याचेही प्रयोजन सांगता येत नाही. मग तुमची आमची बरोबरी तर खरी, परंतु असे नाही. सृष्टी उत्पन्न करण्याचे कारण असे आहे की ईश्वराचे सामर्थ्य निष्फळ जाऊ नये. ईश्वराची शक्ती प्रकट झाली नाही म्हणजे जर त्याने जग उत्पन्न केले नाही तर ईश्वराच्या ठायी शक्ती असून उपयोग काय. ईश्वराचे सर्व शक्तिमत्व निष्फळ होईल. सर्व शक्ती या शब्दात रचना धारणा दया इत्यादी गुणांचा समावेश होतो. म्हणून सृष्टी उत्पत्तीविषयी शक्ती साफल्य हेच प्रयोजन आहे. कोणी म्हणतात की ईश्वराने लीलेने हे जग उत्पन्न केले, त्यात जगदोत्पत्तीचे लीला हे प्रयोजन आहे. परंतु असे म्हणणे संयुक्तिक नाही. ईश्वर जर प्रसन्न म्हणजे सुख अनुभवणारा होईल तर त्याच्या ठायी अप्रसन्नता म्हणजे दुःख संभवेल. म्हणून सृष्टी उत्पत्तीचे कारण ईश्वरी लीला आहे असे लोक म्हणतात ते म्हणणे त्याज्य आहे. कोणी अशी शंका काढतात की प्रथम बीज उत्पन्न झाले की प्रथम वृक्ष झाला. जर प्रथम बीज आले असे म्हटले तर वृक्षावाचून बीज आले कुठून असा तिढा येऊन पडतो. बरे, प्रथम वृक्ष म्हटले तर बीजावाचून वृक्ष झाले कसे इकडून हा तिढा येऊन पडतो. याप्रमाणे उभयता पाशारज्जू प्रसंग आला. तो प्रसंग न यावा म्हणून आम्ही बीज प्रथम आले म्हणतो. कारण सर्व जगताचे बीज ईश्वर आहे. तेथून सर्व उत्पन्न झाले. अस्तु, पतिव्रतेचा एक मौजेचा दृष्टांत आहे. आपल्या उपास्य देवतेपाशी कोणी एका पतिव्रतेने माझा जो पती आहे तोच पुढील जन्मी माझा पती व्हावा असा वर मागितला व त्या देवतेने तिला तसा वर दिला.
पुढे तो पती मुक्त झाला म्हणजे जन्ममरणापासून सुटला. अशा प्रसंगी देवीच्या वराची सफलता कशी व्हावी अशी कोणी शंका घेऊन नाना प्रकारचे तर्क करीतात. त्यांना इतकेच उत्तर आहे की मुक्त जो पुण्यात्मा पती त्याच्या सत्संगाने त्याची पतिव्रता स्त्री मुक्त होईल, मग देवीचा वर होण्याचे मुळीच प्रयोजन उरणार नाही. सारांश, अशा तिढ्या दृष्टांतात व भाषणात न पडता शांत रीतीने विचार करणे हा आपला धर्म आहे असतो. अव्यक्त प्रकृती म्हणजे शून्य. तिच्या ठायी वायू उत्पन्न झाला, वायूपासून अग्नी उत्पन्न झाला, अग्नीपासून जल उत्पन्न झाले, जलापासून पृथ्वी उत्पन्न झाली. ही सर्व व्यवस्था परमाणूमध्ये झाली. 60 परमाणू म्हणजे एक अणू, 2 अणू म्हणजे एक द्वनुक होतो, 3 द्वनुक म्हणजे एक त्रसरेणू होतो. त्रसरेणूचे लक्षण केले आहे. जालांतर्गते भाणो सूक्ष्मं यद दृश्यते रजः प्रथमं तत्प्रमाणानां त्रसरेणू प्रचक्षते. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 133. ही उत्पत्ती कालाची व्यवस्था झाली. पुढे प्रलय काळी त्रसरेणूचा द्वनुक होतो, द्वनुकाचे अणु होतात आणि अणूचे परमाणू होतात. ही प्रलय व्यवस्था आहे. आता ईश्वर सामर्थ्य हे उत्पत्तीची सामुग्री आहे. ईश्वर सामर्थ्य हे जगताचे उपादान कारण आहे. हे ईश्वराबरोबर सनातन सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वीपासून आहे. हे सामर्थ्य प्रकट झाले तेव्हा सृष्टी व हे ईश्वराच्या ठायी लय पावले म्हणजे प्रलय होतो. प्रलय अत्यंत आजपावेतो झाले नाही. वायूपर्यंतही प्रलय झाला नाही. जलप्रलय झाले आहेत. अग्नीपर्यंत प्रलय झाला आहे. तदैक्षत तत्तेजो असृजत तदपो असृजत तदन्नम सृजत. छांदोग्य उपनिषद. पंचमहाभूते अनंत परमाणूंचा संचय होऊन उत्पन्न झाली. त्याप्रमाणे उद्भिज सृष्टी व जीवसृष्टी यांची असंख्य बीजे आहेत. ही देखील ईश्वर शक्तीच आहे. तसे एक जातीय विजातीय परमाणू आहेत. एक बीजांत अनंत बीजे उत्पन्न करण्याची शक्ती आहे. औषधीतून अन्न उत्पन्न होते. अन्नापासून रेत उत्पन्न होते. रेतापासून शरीर उत्पन्न होते. आता कोणी अशी शंका घेईल की रेत कशास पाहिजे, सर्व एकमेव अन्नापासून उत्पन्न होते असे म्हटले असता काय हरकत आहे. यास उत्तर असे आहे की जीवसृष्टीमध्ये मैथुनी सृष्टीचा भाग आहे. त्यात केवळ अन्नग्रहणाने नवीन उत्पत्ती होत नाही, रेत सिंचन व्हावे लागते. तपसो अध्यजायत. ऋग्वेद. धात्याने सृष्टी उत्पन्न कशी केली याविषयी वर्णन आहे. सूर्यात चंद्रमसो धाता यथा पूर्वमकल्पयत दिवं च पृथिवीं चांतरिक्षमतो स्वः. यथापूर्व म्हटले. या सृष्टीवरून कल्पकल्पांतराच्या ठायी सृष्टी भेद आहे असे म्हणणे अयोग्य आहे व यथापूर्व यावरून जसे त्याच्या ज्ञानात होते त्याप्रमाणे त्याने हे विश्व रचले असाही बोध होतो. तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसी. मुंडक उपनिषद. म्हणजे त्याच्या अनेक सामर्थ्याच्या योगाने सृष्टी उत्पन्न झाली. ततो रात्री जायत. या सर्व गोष्टींचा सत्यार्थ प्रकाश व पंचमहायज्ञ म्हणून जी पुस्तके रचली आहेत त्यात विचार केला आहे. ईश्वराने यथापूर्व जर जगत केले नाही असे म्हटले तर नवीन जगत करताना का जुन्या चुका सुधारल्या की माहीत नाहीत अशा गोष्टी घातल्या. या ठिकाणी तर्काचे
अप्रतिष्ठान उत्पन्न होते व अनवस्था प्रसंग येतो व परमेश्वराच्या सर्वज्ञेस बाध येतो व पूर्वानवस्था व उत्तरानवस्था असा प्रसंग येतो. सर्वानंतर मनुष्य हा प्राणी उत्पन्न केला. ती मनुष्ये अनेक होती. अन्य धर्मामध्ये 2च मनुष्य होती असे मानतात. ते बरोबर नाही. असा सृष्टीच्या उत्पत्तीचा इतिहास झाला. आता मनुष्य सृष्टी झाल्यानंतर मनुष्य जातीचा इतिहास सुरू केला पाहिजे. अनेक देशामध्ये अनेक लोकांत प्राचीन काली अनेक ग्रंथकार होऊन गेले आहेत. त्या सर्व कारांचे म्हणणे ते सर्व जुन्या काळी झाले म्हणून आम्हास मान्य करण्यास सांगणे ही केवढी जबरदस्ती आहे. आम्हास सत्यासत्य निर्णय करता येतो. कोणी ठग लोकांच्या पुस्तकात मनुष्याचा वध करून चोरी करावी असे सांगितले आहे आणि तो ग्रंथ जुना आहे म्हणून त्या ग्रंथातील गोष्टी आपण खऱ्या मानाव्यात की काय? उगीच जुनी पुस्तके आड घालून दांभिक मताचे महात्म्य वाढविणे या उद्योगाला म्हणावे तरी काय? आता असिद्धम बहिरंग मंतरंगे या न्यायाप्रमाणे अनेक दुसऱ्या देशांचा इतिहास सोडून देऊन आपल्या देशाचाच विचार करणे हे योग्य आहे. प्रथम मनुष्य जाती काश्मीर, नेपाळ या हिमालयाच्या प्रांती निर्माण झाली असे मांडल्याने प्राचीन आर्य ग्रंथांची व परदेशस्थ लोकांच्या ग्रंथांतील मतांशी एकवाक्यता होते व प्राचीन आर्य लोकांतील ब्राह्मणादी ग्रंथात सांगितले आहे. सर्वेषां तु सनामानि कर्माणि च पृथक् पृथक् वेदशब्देभ्य एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे. मनुस्मृती अध्याय 1 श्लोक 21. या वचनाप्रमाणे आर्य लोकांनी वेदास अनुसरून जी व्यवस्था केली ती सर्वत्र चालू आहे. उदाहरणार्थ सर्व जगभर 7च वार आहेत, 12च महिने आहेत, 12 राशी आहेत. ही व्यवस्था पहा. आता निरनिराळ्या भाषा कशा उत्पन्न झाल्या याचा विचार पाहणे जरूर आहे. या संबंधाने यहुदी लोकांत अशी कहाणी आहे की त्यांचे पूर्वज स्वर्गा इतका उंच एक बुरुज बांधित होते. त्यामुळे ईश्वर संतापला आणि त्यांच्या बोलण्यामध्ये गडबड केली म्हणून जगतात अनेक भाषा उत्पन्न झाल्या. ही कल्पना अगदी अप्रशस्त आहे. देश, काल, भेद, आळस, प्रमाद येणे करून मूळ एका भाषेपासून व्यवहारात फेरफार पडून निरनिराळ्या भाषा उत्पन्न झाल्या. यो ब्रह्माणं विदधाति पूर्व यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै. श्वेताश्वतर उपनिषद. वेदाध्ययन व अध्यापन या दोन्ही कामी ब्रह्मा हा आदी ब्राह्मण, आदी आचार्य आणि आदी गुरु आहे. त्याचा पुत्र विराट व त्यापासून परंपरेने स्वयंभू म्हणूपर्यंत वेदाचा उपदेश कसा झाला ही सर्व व्यवस्था मनुस्मृतीत सांगितली आहे. मनुष्य सृष्टी उत्पन्न झाल्यावर काही काळाने आर्य व दस्यु हे भेद उत्पन्न झाले. विजाने ह्यार्यान एच दस्यवो ऋग्वेद संहिता. आदी सृष्टीत 2 जाती होत्या म्हणजे वर सांगितलेल्या आर्य व दस्यु. आर्य म्हणजे सुज्ञ विद्वान लोक, दस्यु म्हणजे दुष्ट. तदनंतर हळूहळू 4 वर्णांची उत्पत्ती होत गेली. ब्राह्मण म्हणजे पूर्ण विद्वान, क्षत्रिय म्हणजे मध्यम विद्याधिकारी, वैश्य म्हणजे कनिष्ठ विद्याधिकारी आणि शूद्र म्हणजे अविद्येचे स्थान. ब्राह्मणाधिकांचे याजन अध्ययनादी मुख्य धर्म आहेत. वैश्यांचे कृषी कर्म, व्यापार आदी, शूद्रांचे सेवा वगैरे. तसेच राजधर्म, युद्धधर्म हे क्षत्रियांचे आहेत. याप्रमाणे 4 वर्ण झाले. यापुढे आश्रम झाले. या 4ही आश्रमांचा विचार
अन्य प्रसंगी झालेला आहे. आता मनूचे धर्मशास्त्र कोणत्या स्थितीत आहे याचा विचार केला पाहिजे. जसे गवळी लोक दुधात पाणी घालून ते दूध वाढवितात व विकत घेणाऱ्यास फसवितात, तशीच मनूच्या धर्मशास्त्राची अवस्था झाली आहे. पुष्कळ त्यामध्ये दुष्टक्षेपक श्लोक आहेत. ते मुद्दलच मनूचे नाहीत. हे कशावरून असे कोणी म्हणेल तर यास प्रमाण असे आहे की एकंदर हे श्लोक मनुस्मृतीच्या पद्धतीस लावून पाहिले तर ते श्लोक सर्वथैव अयुक्त दिसतात. मनूसारख्या श्रेष्ठ पुरुषाच्या ग्रंथात आपले अपमतलबी अर्थ साधण्याकरिता हवी तशी वचने घालणे हा नीचपणा प्रदर्शित करणे होय. अनुभूती स्वामी म्हणून कोणी महान पंडित होते. त्यांच्या तोंडातून पुंसू या प्रयोगाबद्दल पुंक्षू असा अशुद्ध प्रयोग निघाला. त्याचीच उपपत्ती करून तो शुद्ध शब्द आहे असे पंडित लोक दाखवितात. मूढ लोकांची रीती काहीशी कावळ्यासारखी आहे. कावळ्याला जनावरावरचे व्रण लवकर दिसतात, परंतु त्या जनावराचे चांगले शुद्ध भाग दिसत नाहीत. अशुद्ध लवकर दिसतात. आमचे बंधू पंडित लोक यांचा स्वभाव आताशा फार बिघडला आहे. आग्रहेन आरंभम कुर्यात शेषम कोपेन पूरयेत. कोणी शास्त्र शब्दाचा उपयोग केला तर प्रथमच विचारित बसतील की शास्त्रस्य को अर्थः असे प्रश्न घालून वितंडवाद करण्याची फार हौस. आता वितंडास कोणी वितंडवादी असला तर सहजच प्रश्न करील की शकारस्य को अर्थः, शाकरस्य को अर्थः, स्वकारस्य को अर्थः, अनुस्वारस्य को अर्थः असे फिटास फिट होईल. वितंडवाद सोडून शांत वृत्तीवरून शांत वृत्ती धरून वाद करावा हे आम्हास योग्य आहे. पतंजलीच्या महाभाष्यात म्हटले आहे की जो धावेल तो पडेल, त्यात दोष नाही. धावतः स्खलनम न दोषाय भवती. महाभाष्यम लौकिक न्याय आहे. या वचनाच्या आधारे आमच्या बोलण्यात काही प्रमाद अगर अशुद्ध प्रयोग झाले तर पंडितांनी त्याचा विषाद मानू नये. आम्ही सर्वज्ञ नाही व सर्व गोष्टींची आम्हास उपस्थिती नाही. आमच्या बोलण्यामध्ये अनंत दोष होत असतील याविषयी आम्हास अभिमान नाही. दोष दाखविल्यास आम्ही कबूल करू. सत्याची निवड व्हावी, वितंड होऊ नये हीच आमची बुद्धी आहे. गुणलेश असल्यास घ्यावा व दोषाची क्षमा असावी. शांतता म्हणजे शम, दम, तप हे ब्राह्मणाचे मुख्य गुण आहेत व ज्यांच्या अंगी हे गुण आहेत तेच ब्राह्मण आहेत. ब्राह्मणाचे काम अध्यापन हे आहे. तसेच त्यांची जीविका अध्यापन याजनादिकाच्या दक्षिणेपासून आहे. उगीच प्रतिग्रह करणे हे अप्रशस्त आहे. उपासते ये गृहस्थाः परपाकं बुद्धयः तेन ते प्रत्यपशुतां व्रजन्त्यन्नादि दायिनां. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 104. शम अंतकरणातील वृत्तीचे शमन, दमन जितेंद्रियत्व, तप विद्यानुष्ठान, शौच दोन्ही प्रकारचे, शारीरिक व मानसिक शांती, आर्जव म्हणजे अनाग्रह हे धर्म जेव्हा ब्राह्मणात असतात तेव्हा त्यांच्या अंगी गांभीर्य असते आणि कच्चे ब्राह्मण म्हणजे अब्राह्मण यांच्या अंगी ब्राह्मण्याची मोठी घमंड मात्र असते. हे ठीकच आहे. कोणी धनिकाला दरिद्री म्हटले असता राग येत नाही, पण दरिद्राला दरिद्री म्हटले म्हणजे फार राग येतो. आपापल्या अंतकरण वृत्तीप्रमाणे मनुष्याची बोलण्याची रीती असते. अलीकडील सांप्रदायिक साधू असला म्हणजे परमेश्वराचा नामोच्चार करताना आपापल्या वृत्तीप्रमाणे त्या नामास जोड देतात. उदाहरण, ब्राह्मण साधू असला म्हणजे तो असे म्हणतो की राम नाम लडुआ, गोपाल नाम घी. साधू क्षत्रिय असल्यास तो म्हणतो की
राम नाम की ढाल बनाकर कृष्ण कटारा बांध लिया. वाणी साधू असला म्हणजे असे म्हणतो की राम मेरा बानिया समज करे व्यापार. शूद्र साधू असला म्हणजे तो असे म्हणतो की हरि को भजे सो हरि का होई, जात पात न पूछे कोई. अनार्यता, निष्ठुरता, क्रूरता, निष्क्रियात्मता, पुरुषं व्यंजयन्तीह लोके कलुषयोनिदं, पित्र्यं वा लभते शीलं, मातुर्वो भयमत्वा, न कथंचित् दुर्योनिः प्रकृतिं स्वाम नियच्छन्ति. मनुस्मृती अध्याय 10 श्लोक 59-60. ब्राह्मणाचा सर्वात मुख्य धर्म म्हटला म्हणजे ज्ञानप्राप्ती. ज्ञान म्हणजे यथार्थ निर्णय. ज्ञानापासून विज्ञान प्राप्त करून घेणे हाही ब्राह्मणाला श्रेष्ठ धर्म आहे. विज्ञान म्हणजे दृढ निश्चय आहे. अस्तु हे गुण जेव्हा आम्हा ब्राह्मणात उत्पन्न होतील तेव्हा हा देश सहजच वैभवास येईल, यात संशय नाही. मनुचा पहिला अध्याय पहा, त्यामध्ये क्षत्रियांच्या व ब्राह्मणांच्या धर्माचे वर्णन केले आहे. आता क्षत्रियांचे धर्म शौर्य, तेज, धृती, दाक्ष, युद्धात जय, दान, ईश्वर भाव म्हणजे आज्ञा देणे व प्रजेकडून यथार्थ अनुवर्तन करविणे हे आहेत. यथार्थ प्रजेचे रक्षण केले असता देशामध्ये इज्जा, अध्ययन आणि दान ही कर्मे चांगली होतात. वाण्याचे धर्म पशुचे पालन, दान, इज्जा देणे घेणे व शेतकी करणे हे आहेत. अशा प्रकारची मनुष्यामध्ये गुणकर्मानुरूप व्यवस्था स्वयंभू मनुच्या वेळापर्यंत पुरी झाली. मनुचे 10 पुत्र. मरीचिर्मत्र्यंगिरसो पुलस्त्यं पुलहं क्रतुं प्रचेतसं वसिष्ठं च भृगुं नारदमेव च. एते मनुस्तु सप्तान्या सृजन् भूरि तेजसः देवान् देववनिकांश्च महर्षिश्च मितोजसः. मनुस्मृती अध्याय 1 श्लोक 35-36. स्वयंभू मनुचा पुत्र मरीची हा प्रथम क्षत्रिय राजा झाला. त्यानंतर हिमालयाच्या प्रदेशी 6 क्षत्रिय राजांची परंपरा झाली. नंतर इक्ष्वाकू राजा राज्य करू लागला. कला कौशल्याची व्यवस्था करणारा विश्वकर्मा नामक झाला. विश्वकर्मा हे परमेश्वराचे नाव आहे व एका शिल्पकाराचे आहे. असो, विश्वकर्म्याने विमानाची युक्ती काढली. मग या विमानामध्ये बसून आर्य लोक इकडे तिकडे भ्रमण करू लागले. ब्रह्मदेवाचा पुत्र विराट, त्याचे पुत्र विष्णू, सोमसद हे होते व अग्निश्वाताचा पुत्र महादेव होता. हेच विष्णू व महादेव पुढे ब्रह्मासह त्रयमूर्तीत मुख्य देव म्हणून प्रसिद्ध झाले. मंद सुगंध व शीतल वायू येत आहे. रमणीय वनस्पती वाढल्या आहेत व स्फटिकासारखे निर्मळ झर्झरोदक वाहत आहे. अशा हिमालयाच्या एका उंच प्रदेशी विष्णू वास करू लागला. त्यास वैकुंठ म्हणत होते. व दुसऱ्या हिमाने आच्छादित अशा भयानक उंच प्रदेशी महादेव वास करू लागला. त्यास कैलास म्हणत होते. यापुढे विष्णू, महादेव ही कुळांची नावे झाली. वर लिहिलेले विष्णू व महादेव हे आजतागायत जिवंत आहेत असे म्हणणे बरोबर नाही. यास दृष्टांत इतकाच की मिथिला देशातील जनकपूरच्या राजास अजून जनक म्हणतात, म्हणून सीतेचा पिता जनक अजून जिवंत आहे हे म्हणणे अप्रशस्त आहे. हाच प्रकार ब्रह्मदेवासही लागू आहे. मग अष्टवसू झाले व आर्यावर्तात लोकसंख्या फार झाली. ती कमी करावी म्हणून आर्य लोक आपल्याबरोबर मूर्ख, शूद्रादी अनार्य लोकांस घेऊन विमाने उडवीत व सुंदर प्रदेश पाहून त्या ठिकाणी वसाहत करीत. याप्रमाणे सर्व जगभर देशोदेशी मनुष्य पसरली. याच वेळी राजा इक्ष्वाकू याने
विद्वान लोक आपल्याबरोबर घेऊन या भरतखंडी प्रथम वसाहत केली. आर्यावर्त देश म्हणजे पश्चिमेस सरस्वती म्हणजे सिंधू आणि पूर्वेस ब्रह्मपुत्रा अथवा दृषद्वती, उत्तरेस हिमालय व दक्षिणेस विंध्याद्री यांच्या मधला प्रदेश आहे. हा आर्यावर्त किती सुंदर आहे, किती सुपीक आहे व हवा पाणी किती उत्कृष्ट आहे. याच्या ठिकाणी 6ही ऋतू क्रमाने येतात. देव म्हणजे विद्वान होत. यांच्यामुळे देवनदी अशी संज्ञा उत्पन्न झाली. म्हणूनच देवनदोर्येदंतरम असे म्हटले आहे. प्रथम गंगेचे नाव पद्मा असे होते. त्या नदीचा कालवा काढून भगीरथाने नेला म्हणून तिचे नाव भागीरथी पडले. आणि त्यावेळी ब्रह्मचारी व ब्राह्मण यांचे नाव आर्य होते. त्याचे सूत्र असे आहे की आर्यो ब्राह्मण कुमारयो अष्टाध्यायी पाणिनी सूत्र. अशी व्यवस्था असता आमच्या देशात आर्यस्थान किंवा आर्यखंड असे नाव असावे. ते जाऊन हिंदुस्थान हे नाव कोठून आले? अहो श्रोते हो, हिंदू शब्दाचा अर्थ काळे, काफर, चोर असा आहे आणि हिंदुस्थान म्हणजे काळ्या, काफर, चोर लोकांची जागा किंवा देश असा होतो. त्यास असे वाईट नाव का घेता? आणि आर्य म्हणजे श्रेष्ठ, आर्य म्हणजे अभिज्ञात आणि वर्त म्हणजे अशांचा देश. तुम्ही आपले मूळचे नाव देखील विसरून गेला काय? ही आम्हा लोकांची स्थिती पाहून कोणाच्या हृदयास क्लेश होणार नाहीत. अस्तु, आजपासून सज्जन हो, तुम्ही हिंदू या नावाचा त्याग करा व आर्य व आर्यावर्त या नावांचा अभिमान धरा. गुणभ्रष्ट झालो तर झालो, पण नामभ्रष्ट तरी आपण होऊ नये अशी माझी आपणा सर्वांस विनंती आहे. ओम शांती शांती शांती. 8वा उपदेश समाप्त.